हे बघा मित्रांनो, बीडच्या बस स्टँडची बिल्डिंग तयार झालेली आहे। मित्रांनो नमस्कार, राम राम। आज आहे 6 जुलै 2025 आणि आपल्या बीडच्या बस स्टँडचं जे काम सुरू होतं तर ते आता पूर्णत्वाकडे चाललंय। नवी बिल्डिंग पूर्ण तयार दिसत आहे आणि या साईडला अलीकडच्या म्हणजे इथून बस एंट्री करते आत बस स्टँडमध्ये। तर इथं पूर्ण सिमेंट टाकलेलं आहे, पोते टाकलेले आहेत, पाणी देणं सुरू आहे। तर हे सगळं व्यवस्थित मध्ये जाऊन बघू आपण। बरंच काम उरकत आलंय, पलीकडच्या साईडला काम बाकी आहे। चला सगळं बघू। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। ही भिंत नवीन बांधलेली आहे आणि या साईडला पूर्ण सिमेंट खाली टाकलेलं आहे आणि पोते टाकलेले आहेत आणि बोर्ड पण तयार आहेत। जर झूम करून बघितलं तर आपल्याला दिसेल, आपण तिथं जवळ जाऊन पण बघू। आणि चेअर वगैरे खुर्च्या बनवलेल्या आहेत सिमेंटच्या। हे बघा, ही बिल्डिंग आहे आणि इथून असं गाड्यामध्ये येणार आणि इथं पोते वगैरे सगळे टाकलेले दिसत आहे। सध्या सिमेंट जे टाकले ते त्याला आता पाणी वगैरे देत आहेत आणि इकडं आहे ही जुनी टाकी। आता चला पलीकडच्या साईडने बघू आपण जाऊन। ते पलीकडं मातीचे ढिगारे वगैरे दिसत आहेत। या साईडने तर बघितलं, आता पलीकडल्या साईडने जाऊन बघू आपण। तर आता इथं अलीकडच्या साईडला आलो होतो आपण आणि हे बघा, इथं मातीचे ढिगारे वगैरे दिसत आहेत आणि वर बघा नाव बीडच्या बस स्टँडचं एकदम मस्त वाटत आहे, आकर्षक। आणि इथं बाकी गाड्या उभ्या आहेत। गावाच्या नावाचे बोर्ड बघा हे समोर लागलेले आहेत। परळी, वैजनाथ, गंगाखेड, सोनपेठ, लोहा, माजलगाव सगळे तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करून। तर चला मित्रांनो, आता मध्ये जाऊ आणि मध्ये जाऊन बघू। हे बसायला जे केलेलं आहे एकदम बेस्ट वाटत आहे। आता बऱ्याच खुर्च्या आहेत अशा, 1 2 3 4 5 आहेत। त्यानंतर पलीकडे 5 आहेत, 10 आणि त्याच्या पलीकडे हे जे मधला जो इन्क्वायरी बॉक्स असला हा, त्याच्या पलीकडे पण 10 आणि इकडं 10 20 चेअर आहेत। आणि इकडे या साईडला आहे बहुतेक मुतारी असेल, ही टॉयलेटची व्यवस्था आहे। इकडं टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे आणि सध्या हे असं दिसत आहे बांधकाम। टॉयलेट बाथरूम बरंच व्यवस्थित केलेलं आहे। चला आता बाहेर जाऊ। आता ही जी साईड आहे मित्रांनो, ही आहे फ्रंट साईड आणि इकडं आहे जालना रोड समोर पत्र्याच्या पलीकडं। आणि पत्र्याच्या पलीकडून एक नवीन भिंत बांधली आहे समोर अशी। तर आता चला इथून मध्ये जाऊ आपण। फ्रंट साईड आहे ही, पडलेलं आहे आणि इकडं आहे ती नवीन भिंत आणि याच्या पलीकडं आहे तो रोड, आपला मेन रोड जालना रोड। इथून आत येण्यासाठी गेटची जागा ठेवलेली आहे शिल्लक आणि सगळं असं दिसत आहे सध्या। चला इथून वर जाऊ आता। बरीच मोठी जागा, बराच मोठा स्पेस आता दिसत आहे बांधकाम झाल्यानंतर। आधी थोडं बारीक वाटत होतं आणि हा बघा पलीकडं रोड दिसतोय। आज आषाढी एकादशी आहे तर विठुरायाचे गाणे पण चालू आहेत बाहेर। काढू का? हो ओके।
15 दिवसात होऊन जाईल. भारी काम चालू आहे. महिन्या 15 दिवसात कंप्लीट होईल का? ओके ओके. हो हां, चांगलं मोठं झालंय, भारी झालंय. तर मित्रांनो, आपण हे सगळं बस स्टँड बघितलेलं आहे. आता या बरं वॉचमॅन आहेत का? बरं. तर हे काका आहेत सध्या इथं पाणी वगैरे देत आहेत आणि वॉचमॅन आहेत ते आता सांगितलं आणि त्यांनी शूटिंग घ्या म्हणले. तर अफजल भाई, ओके. तर अफजल भाई नाव आहे त्यांचं. म्हणजे 10 ते 15 दिवसात पूर्ण होणार आहे असं ते अफजल भाई सांगत होते. पाणी देत आहेत ते तिकडं. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर पहिली वेळ चॅनलवर आला असेल तर मग चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. आपण भेटू येणार आहे व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.